नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी जो परीक्षा विभागानं सिलेबस सिलेक्ट केलेला आहे। या सिलेबसमधील अत्यंत महत्त्वाचं प्रकरण म्हणजे गणितीय तार्किकता। गणितीय तार्किकता भाग 21, ज्यामध्ये आपण पाण्याची टाकी व नळ या संदर्भानं काही उदाहरणावर चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण गणितीय तार्किकतेच्या बऱ्याचशा टॉपिकवर चर्चा केलेली आहे। या व्हिडिओमध्ये नेमकं पाण्याच्या टाकी व नळ यावर आधारित प्रश्न कसे विचारतात, महत्त्वाचे सूत्र कोणकोणते आहेत आणि ओल्ड क्वेश्चन पेपरमध्ये काही या टॉपिकच्या संदर्भानं प्रश्न आलेले आहेत का, या संबंधी आपण सविस्तर चर्चा करू। पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी ही चर्चा उपयुक्त ठरेल। आज आपण पाण्याची टाकी व नळ हा एक स्वतंत्र उपघटक पाहणार आहोत। 26 मार्च 2023 ला जो आपला सेटचा पेपर झाला होता, यामध्ये पाण्याची टाकी व नळ यावर स्वतंत्र एक प्रश्न विचारण्यात आला होता। तर पाण्याची टाकी व नळ हा पूर्ण जो एक उपघटक आहे हा फक्त 4 सूत्रांवर आधारित आहे। अतिशय सोपा टॉपिक आहे, फक्त स्टेप बाय स्टेप समजून घ्या। जर येत्या 7 एप्रिलच्या एक्झामला जर या टॉपिकवर प्रश्न येतोय तर निश्चित या 4 सूत्रापैकी तो एका सूत्रावर आधारित असेल। का? कारण टॉपिक अतिशय छोटा आहे। पाहूयात आपण। पहिलं जे सूत्र आहे की काही कंडिशन बघा, 4 कंडिशन। अ नळाने एक टाकी x तासात भरते आणि ब नळाने y तासात भरते। जर दोन्ही नळ सोबत म्हणजे एकाच वेळी सुरू केले तर टाकी भरायला किती वेळ लागेल? जसं काय, पहिल्या नळाने एका तासात भरते आणि दुसऱ्या नळाने किती तासात भरते। मग बघा, अ आणि ब दोन्ही नळ सोबत सुरू केले तर काय करायचं? सूत्र कसं आहे? 1/x आणि 1/y। बस यांची बेरीज करा, झालं तुमचं उत्तर। येते लक्षात? आता दुसरी कंडिशन काय ती पाहूयात। दुसऱ्या कंडिशनमध्ये अ नळाने टाकी x तासात भरते तर ब नळाने 30 टाकी y तासात रिकामी होते। म्हणजे समजा ही टाकी आहे, पहिल्या नळाने भरते तर दुसऱ्या नळाने रिकामी होते। दोन्ही नळ सोबत सुरू केले तर भरायला लागणारा वेळ काहीच नाही, x वजा y करायचा। येतं लक्षात? तिसरी सूत्र पहा। तिसरी कंडिशन आहे की अ नळाने x तासात, ब नळाने y तासात आणि क नळाने z तासात टाकी भरते। तिन्ही नळ सोबत एकाच वेळी सुरू केल्यावर काय होतं? तर अ ब क म्हणजेच 1/x 1/y आणि 1/z यांची बेरीज करा, उत्तर आलं। आणि चौथी कंडिशन आहे अ नळाने टाकी भरते म्हणजे 3 नळ आहेत, 3 नळापैकी 2 नळाने टाकी भरते व एका नळाने टाकी रिकामी होते। म्हणजे समजण्यासाठी आपण काय केलं की अ नळाने भरते, ब नळाने भरते आणि झ नळाने रिकामी होते। तर सूत्र राहील x + y वजा z। असं काही नाही की प्रत्येक वेळेस तिसऱ्या नळानेच टाकी रिकामी व्हावी। कधी कधी पहिल्या नळाने रिकामी होईल आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या नळाने भरेल, कधी पहिल्या नळाने भरेल, तिसऱ्या नळाने भरेल, दुसऱ्या नळाने रिकामी होईल। म्हणजे जी रिकामी होईल त्याच्या अगोदर मायनस चिन्ह घ्यायचंय। आता पाहूयात आपण यावर आधारित काही उदाहरणं। पहा, पहिलं एक्झाम्पल आहे आपलं की एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते, दुसऱ्या नळाने 24 तासात भरते। दोन्ही नळ ती टाकी किती वेळात भरेल? दोन्ही नळाने जर सुरू केले तर बघा, मग अगदी बेसिक 1/12 पहिला नळ, दुसरा नळ 1/24। बस लसावी पद्धतीने छेद समानकरण झालं उत्तर। मग कसं होईल? 24 याच्या दुप्पट आहे म्हणून 12 दुने 24 म्हणून 2/24 + 1/24 छेद समान झाला 24, 2 आणि 1 3, मग 3 1 3 3 8 24, उत्तर झालं 1/8, पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न आहे आपला। एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते, दुसऱ्या नळाने 12 तासात रिकामी होते। दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी किती वेळात रिकामी होईल? काहीच नाही, अगदी सोपी मेथड आहे। बघा, 1/8 वजा 1/12। आता इथं रिकामी होईल किंवा भरेल असं दोन्ही येऊ शकतं। हां, पहा, मग आता 1/8 1/12 दोघांनाही कोणत्या संख्येला भाग जातो? 24ला। मग आता 3 गुणेला जर 8 केलं तर 8 × 24 म्हणून 3 8 24, खाली किती आले? 24, बरोबर आहे। वजा
बार दुनी 24 आणि बार दुनी हे बघा 24, म्हणजेच काय 3 वजा 2 छेदात 24, मग 3तून 2 गेले 1/24, उत्तर मिळालं की बी, ऑप्शन नंबर बी 24, बरोबर. इथं रिकामी ऐवजी काय पाहिजे होतं, भरते असं पाहिजे होतं, तर 24 तासात ती भरते. पुढे पाहूयात आपण. 3 नळ ए बी सी यांनी पाण्याची टाकी अनुक्रमे 12 तासात, 18 तासात आणि 36 तासात भरते. तर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकी भरण्यास लागणारा वेळ किती. ते थोडंसं लिहिता येत नाही म्हणून आपण DTP करून घेतलंय. पहा अ 12, ब 15, क 20. मग आता 1/18, 1/12, 1/36. लसाई पत्तीने छेद समान केला. 12 त्रिक 36, 18 दुनी 36, 36 एक 36, मग 36 36 36 छेद समान झाले 36. मग 3 आणि 2 5 आणि 1 6, 6/36 म्हणजे 1/6. पर्याय क्रमांक बी 6 तासात भरते. अ ब आणि क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12, 15 आणि 20 तासात भरते किंवा रिकामी होते. ओके. एकाच वेळी ब आणि क नळाच्या साहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि अ नळाने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर 3 तासांनी, तर किती तासांनी टाकी पूर्ण भरलेली असेल. बघा 12, 15, 20, 1/15, 1/20, रिकामी होते म्हणून वजा ऋण. लसाईपत 3 छेद समान केले. 15 चौक 60, 20 त्रिक 60, 12 पंचे 60. बघा 60 60 60, 4 आणि 3 7तून 5 गेले 2/60, उत्तराला 1/30. पर्याय क्रमांक बी. आता बघा 26 मार्च 2023ला जो प्रश्न आला होता तो आपण पाहूयात. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 12 तासात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास टाकी भरण्यास किती वेळ लागेल. अगदी सोपं मेथड. 1/6 प्लस 1/12 छेद समान करा. सैन 12, सैन 12 प्लस 1/12, 12 12, मग 2 आणि 1 3, 3/12, 3 1 3, 3 चौक 12, 1/4 म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक सी 4 तासात भरेल. आता पहा, या अगोदर आपण 20 व्हिडिओ बनवले आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या घटकांवरती चर्चा केली आहेत. आपले जे सहकारी आता महाराष्ट्र सेट सराव परीक्षा जी आपली 2024साठी आहे, 7 एप्रिलला जी परीक्षा होणार आहे यासाठी आपण टेस्ट सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये एकूण 15 पेपर PDF स्वरूपात तुम्हाला व्हॉट्सअपला मिळतील. ज्यासाठी 500 रुपये फीस तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायची आहे. 98 23 24 71 91 या नंबरला. नाव येईल ओयासिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. हे पेपर तुम्हाला या तारखांना दिले जातील. सकाळी 11 वाजता पेपर मिळेल, 2 वाजता ॲन्सर की व संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. आता हा जर व्हिडिओ आपला आवडतोय तर आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच ओयासिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअप चॅनल ज्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत ते जॉईन करा, जेणेकरून सर्व अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. धन्यवाद.